अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथे तत्कालीन तहसीलदार गुरुलिंगप्पा बिराजदार यांच्यावर जीवघेणा हल्ला व सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी शंकर म्हेत्रे यांची निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश सोलापूर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री सूरज केंद्रे साहेब यांनी सुनावली। सदर गुन्ह्याची हकीकत अशी की दिनांक 8 मे 2015 रोजी दुपारी 2:15च्या सुमारास यातील फिर्यादी तहसीलदार यांना उपजिल्हाधिकारी कार्यालयातून फोन आला व गोपनीय पथक तयार करून दुधनी गावातील फ्रुटी बार व ऑर्केस्ट्रा बार येथे नियमाप्रमाणे चालवित आहेत की नाही हे पाहण्याकरिता हे पथक दुधनी येथे गेले। सदर पथकामध्ये तत्कालीन मंडल अधिकारी सगर, तलाठी हुडीवाले, तलाठी पवार, चालक तपकिरे, व्हिडिओग्राफर विजय जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल गजभारे, पोलीस कॉन्स्टेबल जतकर चव्हाण शिंदे असे पथक दुधनी येथे रवाना झाले। जेव्हा सदर पथक दुधनी येथील फ्रुटी बार येथे पोहोचले त्यावेळी पथकामधील काही कर्मचारी फ्रुटी बारच्या आत गेले। त्यावेळी व्हिडिओ शूटिंग करतेवेळी सर्व कामगार आवराआवरी करू लागले। त्यावेळी यातील आरोपी शंकर म्हेत्रे कशाची शूटिंग करत आहात असे विचारले असता ते ऐकून घेतले नाही व तहसीलदार यांच्या अंगाशी झटापट करून मारहाण केली व त्यानंतर अंधाराचा फायदा घेऊन शंकर म्हेत्रे पळून गेले अशा आशयाची फिर्याद तहसीलदार यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस स्टेशन येथे दिली। सदर खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे झाली। सदर खटल्यात फिर्यादी गुरुलिंगप्पा बिराजदार, तत्कालीन तहसीलदार सोबत तलाठी हुडीवाले, नायब तहसीलदार प्रकाश सगर, पोलीस शिपाई सुनील जतकर वगैरे असे एकूण 10 साक्षीदार तपासण्यात आले होते। यात बचावतर्फे बाजू मांडताना असा युक्तिवाद करण्यात आले की यातील तत्कालीन तहसीलदार कुठल्या कायद्यांतर्गत रेड टाकले आहेत, तसेच सदर ठिकाणी कुठलीही कारवाई न करता निघून येणे, तसेच फिर्यादी व नेत्र साक्षीदार यांच्या जबाबात तफावत दिसून आले व तसेच वैद्यकीय अहवाल हे देखील सरकारी पक्षाच्या केसशी सुसंगत दिसून आले नाही असे वगैरे मुद्दे मांडण्यात आले। सदरील सर्व मुद्दे कोर्टाने ऐकून घेऊन आरोपी शंकर म्हेत्रे यांना निर्दोष मुक्त करण्याचे आदेश दिले। सदर कामी आरोपीतर्फे ॲडव्होकेट विक्रांत फताटे, ॲडव्होकेट राजीव चव्हाण, ॲडव्होकेट प्रकाश फताटे, ॲडव्होकेट तारासिंग राठोड, ॲडव्होकेट विशाल भरमशेट्टी, ॲडव्होकेट साईनाथ मेकाले, ॲडव्होकेट प्रसाद बिराजदार यांनी काम पाहिले व सरकारतर्फे ॲडव्होकेट दत्ता पवार यांनी काम पाहिले।